बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अशातच या प्रकरणात आता असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचा वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत। त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणात असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचा वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत। त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात येतोय। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विकास, काय अधिकची माहिती? अजित पवार गटाची जी काही राष्ट्रवादीची कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे। मात्र राजेश्वर चव्हाण जे जिल्हाध्यक्ष आहेत ते सध्या कायम राहणार आहेत, कारण की यावरती विचार केला जाईल। मात्र यामध्ये सुनील तटकरे यांनी अतिशय महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे की ही कार्यकारिणी पुन्हा एकदा नियुक्ती करण्याच्या आधी चारित्र्याची जी काही पडताळणी असेल ती केली जाणार आहे। त्यामुळे सध्या हा निश्चितच एक धनंजय मुंडे यांच्या गटाला धक्का मानला जातो आहे, कारण की या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी एक हाती वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित केलेलं आहे या संपूर्ण जिल्ह्यावरती, आणि अशामध्ये सध्या अजित पवार गटाकडनं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत जी काही राष्ट्रवादी कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी होते ते पूर्णतः बरखास्त करण्यात येणार आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर जे काही आरोप आणि प्रत्यारोप केले जातात, राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केले जात आहे, त्यामुळे हा विचार जो आहे सध्या पक्षाने केलेला आहे। आणि आता यानंतर पुन्हा एकदा जी काही अजित पवार गटाची कार्यकारिणी असेल ती नियुक्त केली जाणार आहे। मात्र तुर्तास तरी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी विकास, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।